नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात एका नवीन भागाला, ज्या भागाचं नाव आपल्या समोर आहे रिॲक्शन विथ मेटल्स. आज या ठिकाणी आपल्याला अल्किल हलाइडची अभिक्रिया वेगवेगळ्या ॲक्टिव्ह मेटल सोबत करायचं आहे. आता ॲक्टिव्ह मेटल्स कोणकोणते? सोडियम आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे, त्याच्यामध्ये कॅडमियम आहे. अशा प्रकारचे अनेक ॲक्टिव्ह मेटल्स, ह्या ॲक्टिव्ह मेटल सोबत अल्किल हलाइडची अभिक्रिया आपल्याला आज करायची आहे. परंतु हे सगळं पाहत असताना एक शब्द आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा, त्याची पहिल्यांदा ओळख आपण करू आणि मग बाकीचा भाग आपण टप्प्याटप्प्यानं एक एक रिॲक्शन आपण घेऊया. आपल्या अभ्यासक्रमाला 2 रिॲक्शन, एक सोडियम मेटल सोबत रिॲक्शन आणि मॅग्नेशियम मेटल सोबत रिॲक्शन. तर ह्या 2 रिॲक्शन्स आपल्याला टप्प्याटप्प्यानं घ्यायचे आहेत. तर आज आपण सुरुवात करूयात एका नवीन रिॲक्शनला, ज्याचं नाव आहे रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल. त्याच्यामध्ये सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅडमियम आहे. तर अशा प्रकारची ॲक्टिव्ह मेटल त्याच्यासोबत कशी रिॲक्शन होते तुम्हाला हे पण माहीत असलं पाहिजे. याच्या अगोदर आपण 2 प्रकारच्या रिॲक्शन्स पूर्ण केल्या. एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन न्यूक्लियोफिलिक प्रकारची, दुसरी रिॲक्शन इलिमिनेशन रिॲक्शन, आणि तिसरी जी घेतली त्याला आपण 1-2 इलिमिनेशन म्हणतो किंवा बीटा इलिमिनेशन म्हणतो. आणि आता जी रिॲक्शन आहे ती म्हणजे रिॲक्शन विथ द मेटल. आता हे सगळं सुरू करण्याच्या अगोदर एक शब्द, त्याची ओळख आपण करून घेऊया आणि मग टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ. ठीक आहे, पहा. ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. बघा, एक शब्द प्रयोग आपल्या समोर आहे. ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड कशाला म्हणायचं? आता ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंडचा अगदी सोपा अर्थ तुम्हाला मी सांगतो आणि नंतर पुस्तकामधली व्याख्या आपण बघू. आता बघा, आपल्याकडे शब्द आहे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिला शब्द कोणता आहे? ऑर्गॅनो. दुसरा मेटॅलिक आहे की नाही? 2 शब्द फार महत्वाचे, एक ऑर्गॅनो आणि दुसरा मेटॅलिक. मला सांगा, तुम्हा सर्वांना माहित आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? तुम्हा सर्वांना माहित आहे अशा प्रकारचा कंपाऊंड किंवा कार्बन असलेल्या कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. सोपी व्याख्या. कार्बन हा सगळ्यात महत्वाचा. कार्बन असलेला म्हणजे ऑर्गॅनिक. म्हणजे ऑर्गॅनो ह्याचा अर्थ होईल कार्बन. ऑर्गॅनो म्हणजे काय? कार्बन असलेला म्हणजे कार्बन. पुढे काय? मेटॅलिक म्हणजे मेटल. हे बॉन्ड काढू आणि इथे लिहू मेटल. बघा बरं का. हा, ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. अर्थ काय? ऑर्गॅनो कार्बन, मेटॅलिक मेटल. म्हणजे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय? अरे बाबांनो, ऑर्गॅनिक मेटॅलिक कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन मेटल बॉन्ड आहे. समजलं का? म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे, कार्बन मेटल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडला ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड असे म्हणतात. ही पहिल्यांदा व्याख्या त्याची जी आहे लक्षात घ्या. आता मग पुस्तकात जी व्याख्या दिलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी आपल्याला घेता येते, त्याच्याबद्दल नो प्रॉब्लेम. ठीक आहे. मग काय कळलं आपल्याला? ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय? मग ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन मेटल बॉन्ड असतो अशा प्रकारच्या कंपाऊंडला ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड असे म्हणतात. संपलं. द कंपाऊंड विच कंटेन्स कार्बन मेटल बॉन्ड, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. ओके, पहा, एक उदाहरण घेऊ आपण. कार्बन, लिथियम. समजा इथं याची घेतलं, इथं याची घेतलं, इथं याची घेतलं. ठीक आहे. आता हा लिथियम आहे, हा कार्बन आहे. आता लिथियम, आता कार्बन, लिथियम कोण आहे? हा मेटल. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये कार्बन मेटल बॉन्ड आहे. लिथियम मेटल हा कार्बन, म्हणजे ह्या कंपाऊंड मध्ये हा जो कंपाऊंड आहे, समजलं का, ह्या कंपाऊंड मध्ये कार्बन मेटल बॉन्ड आहे. देअरफॉर दिस कंपाऊंड इज ए ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. अजून एखादं उदाहरण आपण घेऊ. कार्बन, समजा इथं कॅडमियम, इथं कार्बन घेतला आपण, ह्याची व्हॅलेन्सी पूर्ण करा. इथं असेल मिथिल, इथिल, जे असेल ते असेल. आता हा कोण आहे? कॅडमियम आहे. हा कोण आहे? कार्बन. ह्या बाजूला पण, ह्या बाजूला पण. म्हणजे हा कंपाऊंड जो आहे, ह्या कंपाऊंड मध्ये आपण काय बघितलं? कार्बन मेटल बॉन्ड आहे. हो का? हा कार्बन, हा मेटल. सो दिस इज द कार्बन मेटल बॉन्ड. ह्याच्यामध्ये पण कार्बन मेटल बॉन्ड आहे. समजलं? अजून एक उदाहरण घेऊ आपण. पहा, हे कार्बन, हे Mg आणि हे X. बघा, आता ह्याच्यामध्ये पण कार्बन मेटल, मॅग्नेशियम मेटल आहे. हा कार्बन आहे. हो का? ह्याच्यामध्ये हा कार्बन मेटल बॉन्ड आहे. म्हणून हे सगळे उदाहरणं जे आपण लिहिले, ह्या प्रत्येक प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसून येतं?
कार्बन मेटल बॉन्ड आहे. आणि एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारचा कंपाऊंड, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन मेटल बॉन्ड असतो, अशा प्रकारच्या कंपाऊंडला ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड असे म्हणतात. संपूया. मग आता ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंडची व्याख्या पुस्तकात काय दिलेली आहे त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. आणि तो शब्द पुस्तकातल्या भाषेत आपण डिफाईन करू. ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय. आता हे तुम्हाला कळलं का, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन मेटल बॉन्ड असतो अशा प्रकारच्या कंपाऊंडला ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड असे म्हणतात. आता हितल्या भाषेमध्ये करू, पुस्तकातल्या भाषेमध्ये पहा मी काय सांगतोय. आता हे तुमच्या समोर असंच असू दे. पहा नीट लक्ष द्या बरं का. आता काही ऍक्टिव्ह मेटल्स आहेत, नीट ऐका बरं का. काही ऍक्टिव्ह मेटल्स आहेत. आता कोणकोणते ऍक्टिव्ह मेटल्स पुस्तकात सांगितलं. नंबर 1 सोडियम, दुसरा मॅग्नेशियम, तिसरा कॅडमियम. हे 3 नावं दिली पुस्तकात. मग काय केलं आपण, सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम हे सगळे कोण आहेत, ऍक्टिव्ह मेटल. आणि ह्याची अभिक्रिया आपण केली, काय केली हो का, अल्किल क्लोराईड सोबत केली, किंवा अल्किल ब्रोमाइड सोबत केली, किंवा अल्किल आयोडाइड सोबत केली. बघा बरं का, नीट लक्षात घ्या. हे सगळे ऍक्टिव्ह मेटल आहेत. आणि ह्या ऍक्टिव्ह मेटलची अभिक्रिया आपण जेव्हा अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड सोबत करतो तेव्हा एक नवीन कंपाऊंड तयार होते. इकडं एक नवीन कंपाऊंड. एक उदाहरण घेऊ आपण फक्त, RMgX. आता हा कंपाऊंड आहे. एक उदाहरण घेतलं म्हणजे हा तुमचा कोण आहे हो का, RCl, किंवा इथं Cl लिहितो मी, Cl लिहितो. ठीक आहे. आता हा RCl काय झाला, Mg सोबत रिॲक्ट झाला, RMgCl. एक उदाहरण घेतलं तुम्हाला कळण्यासाठी. प्रत्येकाचं उदाहरण आपण घेऊ शकतो. मी काय सांगतोय बघा, हा काय झाला, एक नवीन कंपाऊंड तयार झाला. आणि हा कंपाऊंड असा आहे, ह्या कंपाऊंड मध्ये कार्बन मेटल बॉन्ड आहे. बघा म्हणजे ऍक्टिव्ह मेटलची अभिक्रिया, उदाहरणार्थ सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम. समजलं का, सोडियम किंवा मॅग्नेशियम किंवा कॅडमियम अशा ऍक्टिव्ह मेटलची अभिक्रिया आपण जेव्हा अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड सोबत करतो तेव्हा अशा प्रकारचा कंपाऊंड तयार होतो. त्या कंपाऊंड मध्ये कार्बन मेटल बॉन्ड आहे. आता इथं बघा, हा बॉन्ड कार्बन मेटल बॉन्ड आहे. आर म्हणजे कार्बन, आरचा अर्थ काय, अल्किल ग्रुप म्हणजे कार्बन असणार आहे मध्ये. आणि हा मॅग्नेशियम मेटल म्हणजे कार्बन मेटल बॉन्ड आहे. आणि अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणायचं ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. आता सांगितलं मी, ह्याच्यामध्ये कार्बन मेटल बॉन्ड आहे. हा जो बॉन्ड आहे सो दिस इज द कार्बन मेटल बॉन्ड. अँड अशा प्रकारचा जर बॉन्ड असेल एखाद्या कंपाऊंड मध्ये तर अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. ऑर्गॅनो कार्बन मेटॅलिक मेटल, कार्बन मेटल बॉन्ड असलेला कंपाऊंड दॅट इज कॉल्ड एज ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. परंतु हीच व्याख्या आपल्या पुस्तकात थोडस ह्या पद्धतीने दिलेली आहे. सांगतो पहा, सोडियम किंवा मॅग्नेशियम किंवा कॅडमियम यासारखे ऍक्टिव्ह मेटल जेव्हा अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड सोबत रिॲक्ट होतात तेव्हा एक कंपाऊंड तयार होतो. एक कंपाऊंड, आणि तो कंपाऊंड अशा प्रकारचा असतो ज्याच्यामध्ये कार्बन मेटल बॉन्ड असतो. अशा प्रकारच्या कंपाऊंडला ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड असे म्हणतात. बघा, या ऍक्टिव्ह मेटलची अभिक्रिया यांच्यासोबत आपण केली, अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड सोबत. असं केलं असता एक नवीन कंपाऊंड तयार होतो. आणि हा जो कंपाऊंड आहे, हा जो तयार होणारा कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये कार्बन मेटल बॉन्ड असतो. अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण म्हणतो ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. झालं म्हणजे द ऍक्टिव्ह मेटल्स सच ॲज सोडियम, मॅग्नेशियम, कॅडमियम रिॲक्ट विथ alkyl chloride or alkyl bromide or alkyl iodide to form a compound which contains carbon metal bond. This is called as organometallic compound. कळलं का? When active metals such as sodium or magnesium or cadmium are reacted with alkyl chloride or alkyl bromide or alkyl iodide, then they form the compound which contain carbon metal bond. इथं हिंदू वाटण्यास मी कार्बन मेटल बॉन्ड, मॅग्नेशियम हा मेटल आहे, कार्बन मेटल बॉन्ड, अँड दिस इज कॉल्ड एज ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड. कळलं काय व्याख्या? बघा काय काय म्हटली व्याख्या,
ऍक्टिव्ह मेटल उदाहरणार्थ सोडियम आहे किंवा मॅग्नेशियम आहे किंवा कॅडमियम आहे, अशा प्रकारच्या मेटलची अभिक्रिया आपण जेव्हा अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाईड सोबत करतो तेव्हा एक नवीन कंपाऊंड तयार होतो आणि त्या कंपाऊंडमध्ये कार्बन मेटल बॉन्ड असतो. तो जो नवीन कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमध्ये कार्बन मेटल बॉन्ड असतो आणि अशा प्रकारच्या कार्बन मेटल बॉन्ड असलेल्या कंपाऊंडला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड असे म्हणतात. अशी ही त्याची व्याख्या आहे. पहा, when active metals such as sodium or magnesium or cadmium are reacted with the alkyl chloride or alkyl bromide or alkyl iodide, then they form the compound which contain carbon metal bond. Carbon metal bond, and these compounds are called as organometallic compound. Simple. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणजे काय ह्याची व्याख्या पूर्ण केली. आता रिॲक्शनला सुरुवात करू. पॉज करून लिहा. पहा, आता आपण या ठिकाणी काय करू माहिती का, अल्किल हलाईडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत करू. एक छोटासा शब्दप्रयोग होता ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, तो आपण डिफाईन केला. आता आपल्याला अल्किल हलाईडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत करायचा आहे. लक्षात घ्या, अल्किल हलाईडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत केल्यानंतर काय तयार होतो, काय तयार होतो, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग ती माहिती या ठिकाणी आपण घेऊ. रिॲक्शन पहिल्यांदा बघू, मग त्याची व्याख्या बघू, उदाहरणं बघू. ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आपण घेऊयात. पहा, RX अल्किल हलाईड. आता अल्किल हलाईडची रिएक्शन करू मॅग्नेशियम सोबत इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. नीट लक्षात बरं का, अल्किल हलाईडची अभिक्रिया आपण मॅग्नेशियम मेटल सोबत करत आहोत इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. आता ह्या रिएक्शन मध्ये काय होतं माहिती आहे का, हा जो मॅग्नेशियमचा मेटल आहे तो ह्या दोघांच्या मध्ये येतो, R आणि X च्या मध्ये इन्सर्ट होतो. पहा, मॅग्नेशियम हा R आणि X ह्या दोघांच्या मध्ये काय होतो, इन्सर्ट होतो, घुसतो. काय आलं बघा बरं, R ला R, कोण आला Mg, आणि पुन्हा कोण आला X. पहा, आता या ठिकाणी आपण काय केलं, अल्किल हलाईडची अभिक्रिया मॅग्नेशियम सोबत केली. मॅग्नेशियम हा ऍक्टिव्ह मेटल, बरोबर आहे. आता हा मॅग्नेशियम मेटल R आणि X ह्या दोघांच्या मध्ये काय झाला, घुसला, इन्सर्शन झालं. इन्सर्शन ऑफ मॅग्नेशियम बिटवीन R आणि X, and then there is formation of RMgX. संपलं. अगदी सोपी रिॲक्शन. आता मग नाव लिहू आपण. RX म्हणजे काय, अल्किल हलाईड. ठीक आहे, तयार काय झालं, R म्हणजे अल्किल, Mg म्हणजे मॅग्नेशियम, आणि X म्हणजे हॅलोजन, पण मनाचं हलाईड झालं. बघा आता तुमच्या समोर सगळं आहे. बघा, अल्किल हलाईडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत केली ड्राय इथरच्या सानिध्यात, आहे की नाही. काय तयार झालं, अल्किल मॅग्नेशियम हलाईड. R अल्किल, Mg मॅग्नेशियम, X हलाईड. तयार काय झालं, अल्किल मॅग्नेशियम हलाईड. आणि या अल्किल मॅग्नेशियम हलाईडला ग्रिग्नार्ड्स रिएजंट असं म्हणतात. लोक इथं ग्रिग्नार्ड्स रिएजंट. काय तयार झालं मग, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. लक्षात घ्या बरं का, ग्रिग्नार्ड्स रिएजंट कुणाला म्हणतात, अल्किल मॅग्नेशियम हलाईड इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. तयार कसा झाला हे काही काय, परंतु थोडक्यात तुम्हाला जर ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय अशी व्याख्या जर कोणी विचारली तर थोडक्यात सांगता आलं पाहिजे, बाबा ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय, अल्किल मॅग्नेशियम हलाईड इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कसं, अल्किल मॅग्नेशियम हलाईड इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हलाईड इज कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. संपलं. आता ह्या पद्धतीने आपण लिहू. आता बघा, हे कोण आहे, RX म्हणजे कोण, अल्किल हलाईड. ह्याची अभिक्रिया आपण केली कोणासोबत, मॅग्नेशियम सोबत. कुणाच्या सानिध्यात, सॉल्व्हंट आहे ड्राय इथर, हा सॉल्व्हंट आहे, ह्याच्या सानिध्यात तयार काय झालं, अल्किल मॅग्नेशियम हलाईड. इथं पण लिहिले अल्किल मॅग्नेशियम हलाईड. आणि या अल्किल मॅग्नेशियम हलाईडला आपण काय म्हणतो, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कळालं का. पहा, व्हेन
alkyl halide is reacted with magnesium metal in the presence of dry ether as a solvent, then it gives alkyl magnesium halide called as Grignard's reagent. त्यालाच काय म्हणतो आपण? ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणतो. कुणाची अभिक्रिया कुणासोबत केली बघा? अल्किल हलाइडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत केली. ड्राय इथर या सॉल्व्हंटच्या सानिध्यामध्ये तयार झाला अल्किल मॅग्नेशियम हालाइड, त्यालाच म्हटलं आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट. समजते का? अल्किल मॅग्नेशियम हालाइड ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हालाइड ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हालाइड ग्रिग्नार्ड्स रिएजंट. लक्षात ठेवा, फार सोपं आहे, फक्त व्यवस्थित आपण समजून घ्यायचं आहे. झालं. व्हेन अल्किल हालाइड इज रिएक्टेड विथ मॅग्नेशियम मेटल इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट, देन इट गिव्स अल्किल मॅग्नेशियम हालाइड कॉल्ड ॲज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. झाली व्याख्या. ही रिॲक्शन झाली जनरल. आता एक्झाम्पल घेऊ पलीकडे आपण. एक एक्झाम्पल घेऊ. कळलं सर्वांना? समजलं? पहा इथे लिहू. एक्झाम्पल दिसते का? इथं खाली लिहू एक्झाम्पल्स. नीट बघा व्यवस्थित. आता पहिले एक्झाम्पल. आता अल्किल हालाइड घ्यायचा आहे, त्याची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत करायचा आहे. आता उदाहरण घ्या. इथे आर म्हणजे CH3Cl, ह्याची अभिक्रिया केली मॅग्नेशियम मेटल सोबत, आहे की नाही? कुणाच्या सानिध्यात? तो सॉल्व्हंट कोणता घेतला तुम्ही? ड्राय इथर. आता या अभिक्रियेमध्ये काय होतो? मॅग्नेशियम मेटल, बरोबर आहे का, आर आणि Mg ह्या दोघांच्या मध्ये घुसतो. म्हणजे बघा हे Mg ह्या दोघांच्या मध्ये इन्सर्शन होईल. मॅग्नेशियम मेटल इज इन्सर्टेड बिटवीन द कार्बन अँड Cl. आणि कार्बन आणि Clचा बॉन्ड जो असतो ना त्याच्यामध्ये घुसतो. तयार काय झालं बघा? CH3 मध्ये आला Mg आणि मग Cl. संपलं. हा झाला ग्रिग्नार्ड्स रिएजंट. काय नावायचं? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंटचे एक्झाम्पल नाव कसं येईल मग? मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. CH3 म्हणजे मिथिल, Mg म्हणजे मॅग्नेशियम, Cl म्हणजे क्लोराईड. मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. अल्काइल म्हणतात, काही अल्किल म्हणतात, तसं मिथिल, मिथाईल म्हणा चालतंय. लिहा बघा, ह्याचं नाव घेऊ आपण आपल्या भाषेत. मिथिल क्लोराईड मॅग्नेशियम सोबत रिॲक्शन केली, हा प्रॉडक्ट आला. कोणता? मिथिल मॅग्नेशियम काय क्लोराईड. संपलं. पहा एक एक्झाम्पल तुमच्या समोर केलं. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक एक्झाम्पल अतिशय सोपं आहे, फक्त ते उदाहरण आपल्याला व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. बस, ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही. अजून एक घेऊ सोपं. CH3 CH2 Cl ह्याची अभिक्रिया करू आपण मॅग्नेशियम मेटल सोबत. कुणाच्या सानिध्यात? ड्राय इथरच्या सानिध्यात. आता रिॲक्शन कशी होईल बघा? हा मॅग्नेशियम काय होतो? घुसतो. त्याचं इन्सर्शन होतं. इन्सर्शन कुठे होतं? कार्बन आणि Cl बॉन्ड, म्हणजे कार्बन आणि हॅलोजन ह्याच्यामध्ये होतं इन्सर्शन. कार्बन मध्ये होत नाही. लक्षात घ्या बरं का? द मॅग्नेशियम मेटल इज नॉट इन्सर्टेड बिटवीन द कार्बन सिंगल बॉन्ड, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट दिस मॅग्नेशियम इज इन्सर्टेड बिटवीन द कार्बन अँड हॅलोजन बॉन्ड. So this magnesium is inserted in between carbon and Cl in this case, and we get the product. कसं? CH3 CH2 Mg Cl आला प्रोडक्ट. नाव लिहा काय? का नाव होतं? इथिल क्लोराईड, आहे की नाही? आणि का आला प्रोडक्ट बघा? हे इथिल, मग हे मॅग्नेशियम, हे क्लोराईड. इथिल मॅग्नेशियम क्लोराईड. लिहा असं. इथिल मॅग्नेशियम क्लोराईड. तर अशा प्रकारे या ठिकाणी इथिल मॅग्नेशियम क्लोराईड हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट या ठिकाणी तयार झाला. आणि जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे तुमच्यासमोर मी व्यवस्थितपणे लिहिलेला आहे. माझ्या मते ही रिॲक्शन तुमच्या लक्षात आलेली असेल. आणखी काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण घेऊया आणि हा भाग सगळा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपण काय बघत आहोत? ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं. काय? अल्किल हलाइडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत केल्यास ड्राय इथर या सॉल्व्हंटच्या सानिध्यात अल्किल मॅग्नेशियम हलाइड तयार होतो. त्या अल्किल मॅग्नेशियम हलाइडला त्या अल्किल मॅग्नेशियम
हालाईडला काय म्हणतात? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट काय म्हणायचं? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. लक्षात ठेवा, विसरू नका. ठीक आहे. आता पहा, अजून एक उदाहरण घेऊ आपण इथं. पहा, आता इथे काय करू आपण? रिंग घेऊ. इथे घेऊ सी बरं का. हे आहे क्लोरोबेन्झीन. आरिल हलाईड आहे. कोण आहे? आरिल हलाईड. प्लस काय करू आपण? मॅग्नेशियम मेटल घेऊ, किंवा इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर. ठीक आहे. आता काय होईल? आता हा मॅग्नेशियम काय होईल? घुसेल कुठं? कार्बन आणि सीएल ह्याच्या दोघांच्या मध्ये. दिस मॅग्नेशियम मेटल इज इन्सर्टेड बिटवीन द कार्बन अँड हॅलोजन बॉन्ड. So in this case, this is the carbon, this is the halogen. So this Mg is inserted between carbon and halogen. And we know that काय होतं बघा, हो का, हे रिंगला रिंग, हा चला मध्ये कोण आला? Mg आणि मग Cl. आलं का? हे झालं ग्रिग्नार्ड्स रिएजंट. बोला, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हा, हे वाक्य फार महत्वाचं आहे. अल्किल मॅग्नेशियम हलाईड is called as Grignard's reagent. Alkyl magnesium halide is called as Grignard's reagent. Alkyl magnesium halide is called as Grignard's reagent. लिहा काय? नाव काय? क्लोरोबेन्झीन. याचं नाव काय? हा, फिनिल आहे की नाही? पुन्हा मॅग्नेशियम, हे फिनिल रिंग आहे. हे मॅग्नेशियम, हे क्लोराईड. मॅग्नेशियम आणि मग क्लोराईड. संपलं. बघा, संपूर्ण भाग तुमच्या समोर आहे. अगदी सोपा भाग आहे. फक्त आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. का झालं, का नाही, हे सगळं तुमच्या समोर आपण लिहिलेलं आहे. फक्त तुमचं तुम्ही समजून घ्या, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सर्वांच्या लक्षात येतील. अतिशय सोपा भाग, पण समजून घेतल्यावर. हे पॉज करून लिहून घ्या सगळे उदाहरण. इकडचं पुस्तक आता पहा. आता काय होतं बघा, एक महत्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल नेमकं होतंय काय. पहा, हो का, आर आणि एक्स आहे की नाही? ह्या दोघांच्या मध्ये कोण घुसला रे? हो का, इथं घुसणार कोण? मॅग्नेशियम मेटल. ह्या दोघांच्या मध्ये. ठीक आहे. हो का, असं ह्या दोघांच्या मध्ये घुसतो हा मॅग्नेशियम मेटल. आर आणि एक्स ह्या दोघांच्या मध्ये कुणाचं इन्सर्शन? मॅग्नेशियम मेटल. आणि मग काय तयार होणार? हो का, आर इथे लिहू का असं? हा, इन द प्रेझन्स ऑफ ड्राय इथर काय काय झाला? आर ला मध्ये कोण घुसला? Mg आणि मग एक्स. आणि हा कोण आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. कोण आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. हा, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. रिॲक्शन झाली. आता बघा, आता इथं मॅग्नेशियम मेटल घुसलाय, हा ना, म्हणजे मॅग्नेशियमचा बाण सोडला आपण. कुठं? आर आणि एक्सच्या मध्ये. आणि मग त्या आर आणि एक्सच्या मध्ये कोण घुसला? Mg घुसला. आणि तयार काय झालं? RMgX म्हणजे कोण? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. समजलं का? मेटलात मेटल, लय भारी मेटल, मॅग्नेशियम म्हणतात त्या मेटलला. मॅग्नेशियमचा बाण कोण सोडला? RXच्या मध्ये कसा घुसला? RXच्या मध्ये कसा घुसला? ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला. Mgचा बाण कोण सोडिला? Mgचा बाण कोण सोडिला? Mgचा बाण कोण सोडिला? कळलं का? अगदी सोपा आहे. हा, Mgचा बाण कोण सोडिला? RXच्या मध्ये कसा घुसला? ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला. Mgचा बाण कोण सोडिला? Mgचा बाण कोण सोडिला? झाली रिॲक्शन झाली. कळालं का? ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसं तयार होतंय त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण झालेली आहे. आता बघू ग्रिग्नार्ड रिएजंट कोणाकोणासोबत रिॲक्ट होतंय आणि कोणकोणता प्रोडक्ट तयार होतो त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला घ्यायची आहे. कळलं सर्वांना? ठीक आहे, वाच करून लिहून घ्या. आता बघा, हा ग्रिग्नार्ड रिएजंट कोणाकोणासोबत रिॲक्ट होतो व्यवस्थित ऐका. अगदी सोपा आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आता नंबर 1 वॉटर सोबत रिॲक्ट होतो. बरोबर का?
ग्रिग्नार्ड्स रिएजंट कोणाकोणासोबत रिॲक्ट होतो? नंबर 1, ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा वॉटर सोबत रिॲक्ट होतो. कसा होतो? पहा, RMgX. नीट आहे का बरं का? आता RMgX म्हणजे कोण? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड एज ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मग RMgX म्हणजे कोण? ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्लस वॉटर घेऊ H आणि OH. नीट लक्ष देऊ नका बरं का, नीट लक्ष देऊ नका. ठीक आहे. आता RMgX आहे. आता इथं काय होतं बघा, मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम कोण आहे? मेटल आहे. तुम्हाला माहित आहे मेटलवरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. मेटल्स आर ऑलवेज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मेटल्स कॅरी पॉझिटिव्ह चार्ज ऑन इट. दॅट फॉर मॅग्नेशियम कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. म्हणून ह्या मॅग्नेशियमवरती कोणता चार्ज येईल? पॉझिटिव्ह. अरे बाबानो, मॅग्नेशियम हा एक मेटल आहे, एक धातू आहे. तुम्हाला माहित आहे मेटलवरती कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. म्हणून ह्या मॅग्नेशियमवरती कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह आला. आता हे पॉझिटिव्ह म्हणजे की हे निगेटिव्ह. संपलं. म्हणजे पोलार झाला. हा बॉन्ड पोलार आहे. म्हणजे RMg बॉन्ड पोलार आहे. कशामुळं? मॅग्नेशियम हा मेटल आहे म्हणून त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आणि इथं पॉझिटिव्ह आला की इकडं निगेटिव्ह. म्हणजे ह्याच्यामधला R निगेटिव्ह आहे, ह्याच्यामधला कार्बन निगेटिव्ह आहे. हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. प्लस वॉटर मालिक्यूल. आता वॉटरमध्ये हा कसा आहे? प्लस. हा कसा आहे? मायनस. हा प्लस, हा मायनस. आता जोडा. तुम्हाला माहित आहे जोडाचा नियम. पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडायचं, निगेटिव्हला पॉझिटिव्ह जोडायचं. संपलं. पॉझिटिव्हला जोडा निगेटिव्ह आणि निगेटिव्हला जोडा पॉझिटिव्ह. बघा मी कसं करतो रिॲक्शन. आता R आणि Mg मधला बॉन्ड ब्रेक करू आपण. ओके, हा बॉन्ड ब्रेक केला. कार्बन मॅग्नेशियम हा बॉन्ड तोडा. हा बॉन्ड तुटतो बरं का, ह्याचा काय संबंध नाही. R आणि Mg मधला बॉन्ड तुटला. इकडचा भाग निगेटिव्ह, इकडचा भाग पॉझिटिव्ह. आता जोडा उलट. आता पॉझिटिव्ह कोण आहे? H. इकडे OH कसा निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह आहे. बघा इकडे आलं का? जोडताना लक्षात घ्यायचं. इकडे कोण आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह कोण येईल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कोण आहे? H. मग हा H इकडे. हा एक भाग झाला. दुसरा भाग MgX. Mg वरती कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. आता पॉझिटिव्ह कोण येईल? हा निगेटिव्ह. झालं. घ्या आता R कोण आलं? H. RH आहे का? हा R, हा H आला RH. आता MgX आहे इथं प्लस MgX आणि हे आलेलं OH. इथं लिहा OH. चालतंय. झालं. याचा काय संबंध नाही. समजलं का? आणि हा तुमचा कोण आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. कोण आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आणि त्याची अभिक्रिया आपण केली वॉटर सोबत. तयार काय झालं? अल्केन. RH म्हणजे अल्केन, हायड्रोकार्बन तयार झालं. अल्केन म्हणतात त्याला. काय म्हणतात? अल्केन तयार होतो. हायड्रोकार्बन तयार होतो. लिहू हायड्रोकार्बन. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी एक भाग या ठिकाणी आपण पूर्ण केला. ज्या भागाबद्दलची आपण या ठिकाणी माहिती घेतली तो भाग असा आहे की ग्रिग्नार्ड रिएजंटची अभिक्रिया वॉटर सोबत केल्यानंतर त्या ठिकाणी अल्केन तयार होतो. ह्याचे उदाहरण आपण करू शकतो त्या पद्धतीनं. ओके, अजून एक बघा. आता ग्रिग्नार्ड रिएजंटची जी रिॲक्शन आहे अल्कोहोल सोबत करू. अल्कोहोल सोबत. आता अल्कोहोल सोबत रिॲक्शन बी अशीच होणार. कसं? बघा, RMgX. आता अल्कोहोल मध्ये उदाहरण घेऊ आपण डायरेक्ट. कोणतं? CH3OH घेऊ किंवा डायरेक्ट ROH लिहा किंवा हे लिहा. चल, काय त्याचा प्रश्न आहे. ओके, घेतला अल्कोहोल. आता परत कसं होईल? मॅग्नेशियम हा मेटल असल्यामुळे मॅग्नेशियमवरती कोणता चार्ज? पॉझिटिव्ह. म्हणजे हा झाला पॉझिटिव्ह आणि R कसा होईल? ऑटोमॅटिक निगेटिव्ह. घेतला बॉन्ड ब्रेक होणार. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा O वरती चार्ज कोणता असतो? निगेटिव्ह. आणि H वरती कोणता असतो? पॉझिटिव्ह. H पॉझिटिव्ह, O निगेटिव्ह. म्हणजे OCH3 निगेटिव्ह झाला. H वरती चार्ज पॉझिटिव्ह. जोडा आता. पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडा, निगेटिव्हला पॉझिटिव्ह. हे कसं आहे? निगेटिव्ह. ह्याच्याजवळ कोण येईल? पॉझिटिव्ह. कोण आहे पॉझिटिव्ह? हा. हा पॉझिटिव्ह. कोण येईल? निगेटिव्ह. निगेटिव्ह का? हा. लिहा आता प्रोडक्ट. का R आणि आलेला H. लिहू इथं RH. आलं का? RH. हे R आणि आलेले H. हे MgX प्लस MgX आणि आलेलं OCH3. हे OCH3. इथं बी काय तयार झालं? अल्केन तयार झाला. म्हणजेच कोण? हायड्रोकार्बन. हो का? ही दुसरी रिॲक्शन पूर्ण झाली आपली. बघा, ग्रिग्नार्ड रिएजंटची अभिक्रिया वॉटर सोबत केली, अल्केन तयार झालं. ग्रिग्नार्ड रिएजंटची अभिक्रिया अल्कोहोल सोबत केली, अल्केन तयार झालं. आता अजून एक पुस्तकात दिली अमोनिया, त्याच्यासोबत आपण रिॲक्शन करू. पहा किती लिहिलं. RMgX प्लस H
NH2. लक्षात व्यवस्थित. आता हा कोण आहे? अल्किल मॅग्नेशियम हलाईड. तुम्हाला माहित आहे अल्किल मॅग्नेशियम हलाईड म्हणजे कोण? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आणि त्याची अभिक्रिया केली आपण अमोनिया सोबत. आता परत बघा, मॅग्नेशियम हा मेटल असल्यामुळं मॅग्नेशियम वरती चार्ज येईल पॉझिटिव्ह आणि आर येईल निगेटिव्ह. बस. कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह हे कळणं फार महत्वाचं आहे. अरे बाबा नो, मॅग्नेशियम हा मेटल आहे, मेटलवरती कधी पण चार्ज पॉझिटिव्ह असतो. मेटल्स आर ऑलवेज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग ते पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह. आता त्याची फोड करा. आता एच कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे NH2 कसं येणार आहे? निगेटिव्ह. जोडा आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. आता हा बॉन्ड ब्रेक झाला, तिथला हा बॉन्ड ब्रेक होईल आहे का? एच येईल इकडं आर कड आणि NH2 येईल इकडे Mg कड. लिहा प्रोडक्ट आर कोण आलं? H प्लस Mg X आणि आलं NH2. संपलं. इथं पण काय झालं? हा तुमचा कोण आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे हा. आणि हा तयार झाला अल्केन. त्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन. संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी एक भाग आपण पूर्ण केला. आपण काय करतोय? अल्किल हलाईडची अभिक्रिया मेटल सोबत. पहिला मेटल घेतला मॅग्नेशियम. अल्किल हलाईडची अभिक्रिया मॅग्नेशियम मेटल सोबत जर आपण केलो, तयार काय होतं? अल्किल मॅग्नेशियम हलाईड म्हणजेच कोण? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. तर ती अभिक्रिया इथं पूर्ण केली. नेक्स्ट पार्टमध्ये आपण नेक्स्ट रिॲक्शन घेऊ, ते म्हणजे अल्किल हलाईडची अभिक्रिया सोडियम मेटल सोबत. तिथं होतो हायर अल्केन तयार. आणि ह्याच्यामध्ये अजून एक भाग बघितला की ग्रिग्नार्ड रिएजंट वॉटर सोबत रिॲक्ट झाला किंवा अल्कोहोल सोबत रिॲक्ट झाला किंवा अमोनिया सोबत रिॲक्ट झाला, तर त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट एकच आहे. कोणता? अल्केन, अल्केन आणि अल्केनच. हायड्रोकार्बन, हायड्रोकार्बन आणि हायड्रोकार्बनच. इथं इथं आणि इथं हे सगळं तुमच्या समोर आहे. रिॲक्शन कशी झाली सगळं तुमच्या समोर आहे. त्याची उदाहरणं पण आपण घेऊ शकतो. समजलं का? पॉज करून लिहून घ्या. एक 2-3 उदाहरणं घेऊयात आणि इथं आपण थांबूया. पहा, एक एक रिॲक्शन घेतो. तिघाचे 3 उदाहरणं घेऊ आणि इथं आपण थांबू. पहा, पहिल्यांदा CS3 MgCl हा तुमचा ग्रिग्नार्ड्स रिएजंट. त्याची अभिक्रिया करू वॉटर सोबत. वॉटर म्हणजे HOH. बघा आता अभिक्रिया कशी होते. मॅग्नेशियम हा मेटल असल्यामुळे पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह म्हणजे हा निगेटिव्ह. बरोबर आहे? एच मध्ये हा पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल. बरोबर आहे? आता हा बॉन्ड इथून तुटला, हा बॉन्ड इथून तुटेल. हा आता एच कुणाकडे येईल? CS3 कडे. आणि OH कुणाकडे येईल? Mg कडे. आहे की नाही? अपोजिट. प्लस कडे मायनस, मायनस कडे प्लस. अट्रॅक्शन असते अपोजिट चार्ज मध्ये. कशी येईल प्रोडक्ट आपला? CH4 CS3 आणि आलेली की CH4 प्लस MgClOH. ह्याचं नाव आहे मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड आणि ह्याचं नाव आहे मिथेन. काय तयार झालं? मिथेन तयार झालं. कळलं? दुसरं उदाहरण बघा. CS3 MgCl प्लस दुसरं घेऊ अल्कोहोल CS3OH. बघा रिॲक्शन कशी होते. हा पॉझिटिव्ह भाग आहे, हा निगेटिव्ह भाग आहे. इथं हा निगेटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह असेल. हा बॉन्ड ब्रेक होतो, OH बॉन्ड ब्रेक होतो. इथं CMG बॉन्ड ब्रेक होतो. बरं का? H कुठे येईल? ह्या बाजूला. आणि हा कुठे येईल? ह्या बाजूला. पहा का तयार होतं. CH4 आलं प्लस MgClOCS3. सोपं आहे फार. कळालं का? तेच नाव परत कोणतं? मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. तयार काय झालं? CH4. नाव काय हो? मिथेन. पाठ आपल्याला मिथेन मिथेन. आता इकडे लिहू लास्ट आणि थांबू आपण. पहा हो का? बघा इथे लिहू ग्रिग्नार्ड्स रिएजंट CS3 MgCl हां प्लस काय घ्यायचं आपल्याला? अमोनिया म्हणजे HNH2. चला हे कसं येईल? मॅग्नेशियम पॉझिटिव्ह. हे कसं येईल? निगेटिव्ह. हे कसं येईल? पॉझिटिव्ह. हे कसं येईल? निगेटिव्ह. बरोबर आहे? चला बॉन्ड तोडा. कार्बन MgCl चा बॉन्ड तुटतो. इथं हा बॉन्ड तुटतो. H आला CS3 का आणि NH2 आला इकडे. लिहा कसं? CH4 प्लस MgCl NH2. कळलं कसं मला? झालं. त्याचं नाव लिहू आपण पूर्ण म्हणजे लक्षात येईल आपल्या. मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड. हे काय आलं? मिथेन. झालं संपलं.
अशा प्रकारच्या संपूर्ण रिॲक्शन्स या ठिकाणी आहेत. या ठिकाणी फक्त एकच वाक्य महत्वाचं आहे की ग्रिग्नार्ड रिएजनची अभिक्रिया आपण वॉटर सोबत केली, अल्कोहोल सोबत केली किंवा अमोनिया सोबत केली, तयार होणारा प्रोडक्ट हा अल्केन आहे. कळलं का? ऐका हो, तुम्ही ऐका. ग्रिग्नार्ड रिएजनची अभिक्रिया वॉटर सोबत केल्यास, अमोनिया सोबत केल्यास व अल्कोहोल सोबत केल्यास तयार होणारा प्रोडक्ट हा अल्केन असतो. हो, हायड्रोकार्बन असतो. हो, अल्केन असतो. हो. डिम 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 डिम. धन्यवाद.